गावाकडच्या वातावरणाचा आनंद मात्र हा फक्त शेतकऱ्यालाच घेता येतो. आपण सकाळ सकाळ डाळिंबीच्या बागेमध्ये गेलो बघा. तिथं आपल्या बागेला थोडीशीच कळी निघायला लागलेली. मग म्हणलं आपण आता एखादा स्प्रे वगैरे घ्यावा म्हणून आपण औषध आणायला दुकानला निघालेलो. जाताना वाटेवरती आपल्या मित्राचं घर होतं. म्हणलं आता मित्राला भेटून जावं. लेकिन ये तिथं आलो साला तर कर क्या मित्र रहा है काय यहाँ आपला पे? डिप्रेशनमध्येच बसलेला. मग म्हणलं मित्राच्या घराच्या पाठीमागे मोठंसं जांभळीचं झाड होतं. जांभळं खावं म्हणलं. जांभळं वगैरे तोडले, खाल्ले आणि आपण निघालो की औषध आणायला. मग आपण दुकानात आलो औषध आणायला. दुकानदाराला म्हणलं आपल्या बागेला कळी निघेना झाली, काहीतरी औषध द्या. दुकानदारने एक औषध दिलेलं आपल्याला. मग आपण तिथंच बघा की साईडला बोर्ड लावलेला, काहीतरी मिशीवर मारा ताव, संकटावर घाला घाव, घे टक्क असा बोर्ड लावला. ते वाचलं आपण चाललो की घरी. जातानाच आपला मित्र एक दिवशी काहीतरी जुगाड करत होता ट्रॅक्टरला. मग आपल्या गावात रेशन वाटप चालू होतं. म्हणलं आता रेशन आणायला जायचं म्हणून आपण रेशन आणायला आलो गावात. रेशन वगैरे घेतलं आणि खूप ऊन पडलेलं म्हणून म्हणलं आपलं स्टिंग वगैरे काहीतरी प्यावं म्हणून आपण मेडिकलमध्ये येऊन स्टिंग वगैरे घेतलं. स्टिंग घेऊन आपण घरी निघालो. घरी आल्यावरती म्हणलं आता लयच ऊन पडले, आपण झाडाखाली जाऊन जरा झोपावं म्हणून आपण टावेल वगैरे असा घेतला बघा डोक्यावरती आणि आपण निघालो की झाडाखाली झोपायला. तोवर आपल्या मित्राचा फोन आला, आपल्या बॅगेमध्ये फनपाळी करायचं ट्रॅक्टर घेऊन ये म्हणून. आपल्या ट्रॅक्टरला नव्हता तेल म्हणून आपण तेल आणायला निघालेलो. तुम्हाला तर माहीत आहे तेलाचं किती शॉर्टेज आहे. मग तेल घेऊन आलो घरी आणि ट्रॅक्टर घेऊन निघालो मित्राच्या बागेकडं. मित्राच्या बागेत आलो तिथे आपलं लावलं ट्रॅक्टर फनपाळीला आणि मित्राचे भाव कसे दिंडावरती उभारलेत बघा. मी इकडं सदाभाऊ आपला हात करायला लागले. आपल्याला खूप झालेला टाईम, रात्रीचे 8 वाजत आल्या. म्हणलं आता आपण पटणे आवरून आपण जायचं घरला. आवरलं आणि आपण आलो 8ला.